अमरावती शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रोड शो दरम्यान भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले। अमरावती शहरातील पंचवटी चौकापासून साईनगरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो पार पडला। चौकात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। पंचवटी चौक, शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, नवीन बियाणी चौक आणि साईनगर येथील साई मंदिर इथे या रोड शोचा समारोप झाला। अमरावती शहरातील मुख्य मार्गावरील सुमारे 10 किलोमीटर मुख्यमंत्र्यांचा रोड शो पार पडला। या निमित्तानं अमरावती शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला होता। तर माजी खासदार नवनीत राणा आणि भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते। तिकीट वाटपाच्या गोंधळानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रचाराचा हा जो नारळ आहे आज फुटणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता आणि त्यांच्या या रोड शोला प्रचंड असा उत्साह अमरावती नागरिकांनी दिला, कार्यकर्त्यांनी दिला। मात्र कुठेतरी भारतीय जनता पार्टीमध्ये सध्याही या रॅलीमध्ये 2 गट पाहावयास मिळाले। अमरावतीच्या पंचवटी चौकातून ही रॅली सुरू झाली आणि शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली सुरू होत पंचवटी चौक, त्यानंतर कॉटन मार्केट, गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ आणि या रॅलीचा समारोप हा साईनगरमध्ये झालेला आहे। अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस आल्यामुळे अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचंड उत्साह असा पाहून आलेला आपल्याला पाहावयास मिळाला। अमरावती शहरात या रॅलीमध्ये कुठलाही अपव्यय घडू नये म्हणून त्याकरता पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त आज या ठिकाणी लावण्यात आला होता आणि अत्यंत नियोजनपूर्ण आणि शांतीपूर्ण वातावरणात, उत्साहाच्या वातावरणात ही रॅली पार पडली। आता येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या किती उमेदवारांना अमरावतीकर नागरिक विजयी करतात याकडे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अरुण जोशी, युशन न्यूज, अमरावती।